हॉलमध्ये फक्त भोजन व्यवस्था असणार आहे. तिथं बसलेले सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती निवडणूक प्रमुख या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा आराध्य शिवाजी महाराजांचे भेट पोहोचत साधारण आणि अभिमान महाराष्ट्राच्या तरुणाईवर उदय सिंहासनावरच्या साधण्याचे आहे. माननीय नामदार महेशदादा शिंदे, आदरणीय धैर्यशील दादा, मनोज दादा, वसंतराव मानकुरे भाऊ, या सर्वांच्या हस्ते छत्रपती आमचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यांनी एकदा आदेश दिला, शिवेंद्रराजे बांधतील ते तोरण, शिवेंद्र महाराजे ठरवतील ते धोरण, या उक्तीप्रमाणे बाबांनी आम्हाला एकदा आदेश दिला की बाबांच्या आदेशाचं पालन करायचं. हे गेल्या 50 वर्षांची भाऊसाहेब महाराजांच्या आदेशाची परंपरा आहे. गेल्या 8-10 दिवसात आपण पुढारी पेपरमध्ये वाचतोय लोकसभेचा आतापर्यंतचा आलेख की कधी कोण लोकसभेला उभं राहिला आणि कोण कधी निवडून आलं. त्यावेळेला आपल्या अनुभव बघायला असेल की स्वर्गवासी भाऊसाहेब महाराजांचे मेहुणे दादाराजे स्वतः उभे होते, परंतु पक्षाचा आदेश मानून आदरणीय भाऊसाहेब महाराजांनी त्यावेळेचे तत्कालीन उमेदवार प्रतापराव भोसले यांना खासदार करण्यास सिंहाचा वाटा उचलला. तोच वारसा घेऊन आमचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची वाटचाल सुरू आहे. शिवेंद्रराजेंनी एकदा आदेश दिला, शिवेंद्रराजेंनी एकदा सांगितलं की त्यांनी भाऊसाहेब महाराजांच्यापासून जपलेली ही पार्टी आहे. भाऊसाहेब महाराजांनी तयार केलेल्या एक एक कार्यकर्त्याला जपायचं काम आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेलं आहे. त्यामुळे बाबांनी जो आदेश देताल तो नक्की आम्ही मानतो आणि इथं पुढे मानायची जबाबदारी आमची आहे. दादा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या सातारा तालुक्यात प्रचंड कामाचा झंझावात निर्माण झाला. आता सातारा विधानसभा मतदारसंघात असलं कुठलं गाव राहिलेलं आहे की त्या गावाचा पक्का रस्ता झालेला नाही, पिण्याच्या पाण्याची योजना झालेली नाही, शेतीची कामं झालेली नाहीत. आता सहज मग दादा आम्ही कारखान्यात बस असताना चर्चा झाली, सहज बोलता बोलता खरोखर आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी लाभार्थींचा सत्कार केला जातो. आता चंद्रपूरला आदरणीय मोदी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात. खरं तर कार्यालयामध्ये काही कार्यकर्ते बसलेले आहेत, इथं खुर्च्या आहेत. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला समोर बसून उपस्थिती लावावी अशी मंचाच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो. सगळ्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला खुर्च्या आहेत, सगळ्यांनी उभं न राहता या ठिकाणी उजव्या हाताला सगळे कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत, त्यांनी कृपया बसून घ्यावं. म्हणजे आपल्या नेत्यांचं जे काय आपल्याला सूचना आहे त्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचतील. खरं तर सातारा हा ऐतिहासिक जिल्हा आणि ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये होणारी निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या निवडणुकीला सज्ज व्हायचं.
आजच चंद्रपूरमध्ये या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी सर्व कार्यकर्त्यांच्याकडून एक वचन मागितलं. काय होतं वचन? भारतीय जनता पार्टीचा घोषवाक्य मेरा बूथ सबसे मजबूत. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या सगळ्यांना आव्हान केलं की ही निवडणूक तुम्हाला मला लढायची आहे, या देशाच्या अस्मितेसाठी लढायची. ही निवडणूक या देशाचं अस्तित्व ठेवण्यासाठी लढायची आणि म्हणून हे निवडणूक ही आपल्याला बूथवर लढायची. बूथ जीतो इलेक्शन जीतो. आणि म्हणून तुमचं नाव ज्या मतदार यादीमध्ये आहे त्या मतदार यादी आणि तो बूथ, त्या बूथवरच आपल्याला काम करायचं. अनेक कार्यकर्ते असतात की त्यांना प्रत्येक सभेला जावं लागतं, प्रत्येक सभेमध्ये उपस्थिती ठेवावी लागते. काही लोक पद मागत असतात, काही लोक निवडणुकीला तिकीट मागत असतात आणि त्यावेळी हा सगळा बायोडाटा की तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर 600 तुमचं मतदान असेल तर त्या 600 मतदानामधलं तुमच्या बूथवर, ज्या बूथमध्ये तुमचं नाव आहे त्या बूथवर तुम्हाला लोकसभेच्या उमेदवाराला किती मतं पडली याचा नक्की विचारणा सर्व पक्ष आपल्या सगळ्यांना करणार आहेत. आणि म्हणून माझ्या सगळ्या पुढल्या तोंडाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की हक्कानं आपण पद मागतो, हक्कानं आपण निवडणुकीला तिकीट मागतो, हक्कानं आपण आपल्या गावची कामं करून घेतो. हे सगळं पूर्ण करायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना बूथवर काम करायचे अशी विनंती या निमित्तानं मी करतो. छत्रपती उदयनराजे भोसले यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये महाराजांचं स्वागत करूया. सर्वांना आपण सर्वजण जाग्यावर उभे राहणार आहोत आणि सर्व व्यासपीठावरील नेते मंडळीला विनंती आहे आपण सर्वांनी हातात हात घालून या ठिकाणी सर्वांना निवडणुकीची साथ घालायची आहे आणि समोर उपस्थित जनसमुदाय टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. सर्वच मान्यवर आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण जमलेलो आहोत. आदरणीय छत्रपती उदयन महाराज आणि शिवेंद्र बाबांना सर्वसामान्य जनतेच्या वतीनं ज्या भावना आहेत त्या भावना मी या ठिकाणी बोलून दाखवतो. महाराज साहेब, तुम्ही दोघांनी एकीनं राहिलं पाहिजे. सगळे मावळे तुमच्या सोबत असणार आहे. भविष्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून सांगतो की शिवेंद्र बाबा तुमचे धाकटे बंधू आहेत आणि तुम्ही एकत्रित मिळून राहिल्यानंतर मला वाटतंय सातारा जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल आणि ते तुम्ही करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. कारण मला बोलताना एवढं भरून आलंय शंभूराजे साहेब, मी कधी व्यासपीठावर बोलत नाही, परंतु सर्वसामान्य जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावना रास्त आणि योग्य आहेत. कारण छत्रपतींनी एकमेकाचे जर आपण घरचे बेदी तयार झालो तर त्याचा फायदा इतर लोक घेतात. ती इतर लोक इथून पुढे घेऊ नयेत. तुम्ही दोघांनी हातात हात घालून सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावं आणि एकत्र फक्त आता नुसतं इलेक्शन पुरतं न होता कायमस्वरूपी एकत्र राहा अशा पद्धतीच्या भावना मी व्यक्त करतो. आज या ठिकाणी तुमच्या जोडीला कार्यसम्राट आमदार महेशजी शिंदे साहेब आहेत, तिकडून मनोज दादा घोरपडे आहेत, धैर्यशील दादा कदम आहेत, रामकृष्ण वेताळ आहेत, आपल्या चित्रलेखा मानेताई कदम आहेत. ही सगळी दिग्गज मंडळी तुमच्या सोबत आहे आणि मला वाटतंय हे 3 मतदारसंघामध्ये छत्रपती उदयन महाराज असतील, शिवेंद्र महाराज असतील, भाऊसाहेब महाराजांच्या माध्यमातून सातारा तालुक्याचा जो कराड उत्तर मध्ये भाग गेलेला आहे आणि कोरेगाव मध्ये भाग गेलेला आहे, हा एक संघपणे जर आपण ताकदीनं काम केलं तर मला वाटतंय
1 लाखाचं लीड नुसतं सातारा जावली विधानसभा मतदारसंघात आपण घेऊ शकतो. आणि आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, मोठ्या ताकदीनं आरपारची लढाई म्हणून आपण सर्वांनी जी गेल्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सल बोचत होती, ती सल खोडून काढण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही सर्व मंडळींनी करायचंय. त्याच पद्धतीनं महेशदादा शिंदेचं जे काम पाहता, त्यांचं योगदान पाहता आणि पूर्ण ताकदीनं आम्हा सर्वांना पाठिंबा देत असताना त्यांनी सातत्यानं सातारा तालुक्याचा जो भाग येतो कोरेगाव मतदारसंघामध्ये भरपूर मोठ्या स्वरूपात कामं केलेली आहेत. मनोज दादासारखा, धैर्यशील दादांसारखा, रामकृष्ण सारखा एक उमद नेतृत्व तयार होताना आपल्याला दिसते. मोठ्या ताकदीनं आपण सातारा तालुक्याचा जो भाग येतो त्याच्यामधून 1.5 लाखाचं मतदान आपलं उच्चांकी देऊया, ही खऱ्या अर्थानं आज खुणगाठ बांधली पाहिजे. एवढी उपस्थिती बघता निश्चितपणानं सिद्ध झालंय की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री महोदयांनी सांगितलं कराडच्या भाषणामध्ये, त्यांनी पाटण असेल, दक्षिण विधानसभा मतदारसंघात असेल किंवा उत्तर विधानसभा मतदारसंघ असेल, याची जबाबदारी ते स्वतः जातीनं लक्ष घालून त्या ठिकाणी करून घेतील. आणि आपण बाबा आहेत, महाराज आहेत, तुमचे महेशदादा शिंदे आहेत, ही सगळी मंडळी ताकदीनं कामाला लागली तर अवघड काय होणार नाही. जावलीमध्ये वसंतराव मानकुंद्रे भाऊ असतील, रांगणे साहेब असतील, त्याच पद्धतीनं सौरभ बाबा असतील, सयाजीराव शिंदे असतील, सगळी मंडळी जर ताकदीनं उभी राहिली तर मला वाटत नाही आपल्याला यश हे अनपेक्षितपणे चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल. आणि महाराज साहेब हे सगळं करत असताना छत्रपती उदयन महाराजांची जी क्रेज आहे ती ज्या वेळेला यातला सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला देशामध्ये जातो, देशामध्ये फिरतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की छत्रपती उदयन महाराजांची क्रेज काय आहे. महाराजांना विनंती आहे, येत्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही लक्ष घातलं की आपले बाबा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा हे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, एवढीच अपेक्षा सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण तुमचं मतदान झालं, 7 तारखेला मतदान झालं की 8 तारखेला तुम्ही आम्हाला कुणाला विचारत नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही वागत असाल तर हे न वागता आम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना तुम्ही धीर दिला पाहिजे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, कार्यकर्त्यांची अहोरात्र कामं केली पाहिजे. आम्ही काही तुम्हाला बाकीच कामं सांगत नाही किंवा आमचे 2 नंबर कोणाचे धंदे आहेत असलं आम्ही तुम्हाला सांगायला येणार नाही. जे काय नागरिकांची जी कामं असतील हीच तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही येणार आहोत. आणि सातारा जिल्हा जर सुधारायचा असेल आणि जिल्ह्यामध्ये जर उद्योगधंदे आणायचे असतील तर आपण दोघं हे सगळं करू शकता हे आम्हाला खात्री आहे. त्यामुळं आपण प्रयत्न करावेत अशीच मी तुम्हाला या प्रसंगी विनंती करतो. आणि आपल्याला या जिल्ह्यामधनं जास्तीत जास्त कसं मतदान मिळवता येईल यासाठी आम्ही सर्व कोरेगाव, सातारा, कराड दक्षिण, वाई, खंडाळा या जिल्ह्यात तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल असं आम्ही सर्वजण काम करू अशी या प्रसंगी तुम्हाला यावी येतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. असं होईल. बोला छत्रपती उदयनराजे भोसले शिंदेचा धन्यवाद. यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी परिसरामध्ये हा महायुतीचा मेळावा होत आहे, त्यामुळं मला वाटतं जोही आपला महायुतीचा उमेदवार असेल तो निवडून आल्याशिवाय आता राहणार नाही. या ठिकाणी आपण सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली की आणि बारके महाराज हे दोन्ही एक झाले तर या जिल्ह्यामध्ये फार मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. एवढंच नव्हे तर हे दोघं मागच एक असते तर हे मोठे महाराज केंद्रात मंत्री झाले असते आणि हे बारके महाराज मागच मंत्री झाले असते. एवढी ताकद दोघांची असताना बीजेपी वाल्यांचा पहिला प्रवेश आमच्या शिवेंद्र बाबांनी पहिला जिल्ह्यामध्ये केला, पण बाबांना सुद्धा बीजेपीनं अजूनही मंत्री बनवलं नाही. खरं तर मागच्याच वेळेला त्यांना मंत्री बनवायला पाहिजे होतं. आणि म्हणून हे दोन्ही महाराज जर एक असतील तर महाराष्ट्रातली सारी ताकद त्यांच्या पाठीशी उभे राहील.
यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. नुसत्या जिल्ह्याचं नको, हे दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. आणि म्हणून खरं तर लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. जसं ढोलकं वाटलं तमाशातलं की तमाशातली बाई पण नाचायला लागते, तशी आता लोकसभेच्या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. दोन्ही महाराजांनी जर आम्हाला चांगली रसद पुरवली तर आम्ही चांगलं उत्साहानं काम करू. मग सगळी व्यवस्था करा, रेडबुल द्या, खाण्यापिण्याची व्यवस्था करा. आजच आपला विजय खऱ्या अर्थानं नक्की झालेला आहे. मोठ्या महाराजांनी बारक्या महाराजांची पप्पी घेतली, पण बारक्या महाराजांची मोठ्या महाराजांनी का पप्पी घेतली नाही हाही एक प्रश्न आहे. कारण बारक्या महाराजांना मला वाटतं पप्पी घेण्याची सवय दिसत नाही. मोठे महाराज मी जवळ बघतोय 30 वर्ष झालं, 35 वर्ष झालं सगळ्यांचीच पप्पी घेतात. जेवढ्यांची महाराज तुम्ही पप्पी घेतले, या सगळ्यांनी जरी मतदान केलं तरी आपला महायुतीचा उमेदवार निवडून येईल का नाही सांगा. म्हणजे मी पुरुषाबद्दल फक्त सांगतोय. तर बांधवांनो, हा जरी विनोदाचा भाग झाला, आमच्याबद्दल महाराज साहेब चौथीच्या पोरासारखं आमच्याकडे बघू नका. आमच्या महेश शिंदेने आमच्या सुपुत्राची जिरवलीच. शिवेंद्र महाराजांच्या नेतृत्वाखाली निवडून आणून आम्ही चांगली जिरवले. तिचा अनुभव असणारा मी माणूस आहे. एकतर मी 2 वेळा लोकसभा लढवले. पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटलांच्या विरोधात लढायचं काही साधी गोष्ट नाही. त्यामुळे महाराज साहेब, मला तुमच्यापेक्षा खालचा अनुभव जास्त आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्ही सन्मान द्या. निश्चितपणानं आमचे शिवेंद्र बाबा सांगतील त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही निश्चित जावलीकर करू. जावलीकरांचा कायापालट करण्याचं काम आमच्या शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेलं आहे. आपण पण अधून बरेच गावांना निधी दिलेला आहे, परंतु तो निधी तुम्ही विरोधकांच्या हातात वाटायला दिला, आमच्या हातात दिला असता तर ते बरं झालं असतं. आम्ही सर्वजण मंडळी जसा अजिंक्य तारा कारखान्याचा कायापालट करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय, त्याच पद्धतीनं आमच्या अजिंक्य ताराच्या बरोबर आज प्रतापगड सहकारी कारखाना आमच्या शिवेंद्र बाबांनी योग्य उंचीवर नेऊन ठेवला. आज आमच्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेलं आहे. आणि म्हणून बांधवांना आम्ही सांगतो, अगदी आमच्यावर विश्वास ठेवा. शिवेंद्र बाबांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे उभे राहू. अजूनही बऱ्याच सभा आपल्याला गाजवायचं आहे. आताची सुरुवात आहे. या महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. हा जिल्हा या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा जिल्हा आहे. आणि म्हणून बांधवांनो, त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं आपल्या महायुतीचा जो उमेदवार येईल, अजून का डिक्लेअर करत काय नाहीत काय मग का महाराजांची तिकीट मी डिक्लेअर करू का आजच? किती दिवस लावलेत, का लावलेत, काय गणितच कळत नाही अध्यक्ष तुमचं. अरे एकदा सर्वजणांनी लवकरात लवकर आमच्या महाराष्ट्रात, विदर्भात, मुंबईला तिकीट जाहीर झाल्या, साताऱ्यात काय राहिलंय, आणि टाका ना, जे कुणाला द्यायचे ती द्या. ताबडतोब आम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी उभे राहू. महाराष्ट्राचं राजकारण खऱ्या अर्थानं गढूळ झालेलं आहे. आपण पाहिलं आता भाऊजय नंदच्या विरोधात उभी राहते, कोण नवरा एका पार्टीत आणि बायको एका पार्टीत उभी राहते, भाऊ भावाच्या विरोधात राहतात. फक्त आता दोन्ही भाऊ आता एकत्रित आल्यात, हे खऱ्या अर्थानं सगळ्यांनी टाळ्या वाजवा, हे चांगलं लक्षण आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रात काही होऊ दे, आग लागू दे काय लागायची ती, परंतु आपल्या सातारा जिल्ह्यातला महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणावा लागेल. कारण या देशावर नेतृत्व करणारे मोदी साहेब खऱ्या अर्थानं पंतप्रधान झाल्यापासून या देशाचा कायापालट झाली. या देशाचा साऱ्या जगामध्ये आज खऱ्या अर्थानं आपला यशस्वी पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांना आज त्या ठिकाणी आपल्या आदरानं लोक पाहत आहेत. म्हणून पुन्हा एकदा मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी आपण सर्वांनी अपेक्षा करावा. बांधवांनो, आपल्याला कोणी येतील कोणी सांगतील, परंतु मोदी साहेबांनी ह्या देशामध्ये जे काम केलं ते काम कुणीही केलं नाही इथून मागच्या पंतप्रधानांनी. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपला देश जर योग्य पातळीवर उंचीवर न्यायचा असेल तर आपल्याला
महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आपल्याला मतदान करावं लागेल. कुणी काय म्हणतील सहानुभूती आहे, कुणी म्हणतील अमकं झालं तमकं झालं, त्यांचे पक्ष फुटायचे फुटलेले आहेत, त्यांचे तुकडे व्हायचे तुकडे झालेले आहेत. कोण पुतण्या जातोय, कोण अमका होतोय, कोण तमका होतोय. शरद पवार साहेबांनी सुद्धा काँग्रेस त्या काळी फोडलेलीच होती. त्यामुळं अगदी काय आपण चिंता करायची कारण नाही की बाबा त्यांचा पक्ष फुटलाय म्हणून सहानुभूती. अरे त्यांनी अनेकांची घरं फोडलेत, अनेकांचे त्या ठिकाणी पक्ष फोडलेत. त्यामुळं आता आपली जी महायुती झालेली आहे खऱ्या अर्थानं मग घड्याळ असेल, आपला त्या ठिकाणी कमळ असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी धनुष्यबाण असेल, हे तिन्ही आता पक्ष आपले एकत्रित झाल्यात. त्यामुळे आपण सर्वजण एवढी ताकद कधी नव्हे या सातारा जिल्ह्यात एकत्रित झालेली नव्हती. उलट आता आपण फार ताकदीने आता मोठे झालेलो आहोत. त्यामुळे आपला भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या उमेदवाराला मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मतदान करून यशस्वी करावं अशी विनंती करू. विधानसभा क्षेत्र सातारा गावली विधानसभा क्षेत्र या दोन्ही विधानसभा क्षेत्रातील महायुतीचा हा महामेळावा आदरणीय पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आमचे नेते शंभूराजजी देसाई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे दैवत, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेजी, आमचे दुसरे मार्गदर्शक विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहजी राजे भोसले, भाजपाच्या ठिकाणी विशेषतः उपस्थित असणारे आमच्या माध्यमांचे सर्व प्रतिनिधी. महाराज, मी आल्यापासून बाहेर थांबलो तर आपण येईपर्यंत या ठिकाणी सगळ्यांचे चेहरे पाहिले. प्रत्येक गावचा अभ्यास बाबांना आणि मला आहे. राजे, आम्ही सगळे खाली जाऊन काम करणारे तळागाळातले कार्यकर्ते आहोत. आज इथं जे आलेले लोक पाहिले, हेच जर चित्र कुठल्याही राजकीय जाणकारांनी इथं उभं राहून पाहिलं तर उद्याच्या लोकसभेचं महाराज जी आपलं भविष्य काय असेल हे 2 विधानसभा क्षेत्रांनाच ठरवलं असेल, हे मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो. बाबा, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या विचारानं आपण सगळे काम करतोय. एक काळ होता संपूर्ण राष्ट्र चव्हाण साहेबांच्या विचारानं भारावून जाऊन काम करत होतं. जे लोक गरिबांचे कैवारी असतात, ज्यांच्या विचारातून अर्थक्रांती होते, सामान्य माणसाचं आयुष्य घडतं, त्यांना लोक पूजतात. या आत्ताच्या युगामध्ये आत्तापर्यंत सगळे पंतप्रधान जर आपण पाहिले असतील तर त्याच्यात सर्वात श्रेष्ठ आपण नरेंद्रभाई मोदींना म्हणतो. त्याचं कारण असं आहे, गोरगरीब, दीन दलित, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला या ठिकाणी सुखी करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान साहेबांनी केलंय. या सातारा जिल्ह्याचा विचार करा, प्रचंड प्रकल्प या ठिकाणी त्यांनी मान्य करून दिले. रेल्वेचे प्रकल्प बघा, हायवेचं बघा, पाण्याच्या बाबतीतल्या योजना बघा, प्रचंड निधी या सातारा जिल्ह्याला केंद्र सरकारनं दिला. खऱ्या अर्थानं राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं, अजितदादांचं सरकार आलं. आज आपण प्रत्येक गावागावामध्ये जातोय, करोडो रुपयांचा निधी या ठिकाणी आपण दिलेला आहे आणि गावं सुंदर करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आज इथं बसलेला प्रत्येक माणूस धुरंधर आहे, राजकीय दृष्ट्या ताकदीचं आहे. इथं कुणी बोलून आणलेलं नाही, ते मनानं आलेले आहे. त्याचं कारणच आहे, महाराज, मागच्या वेळेला आम्हीच चुकलो होतो, तुमची चूकच नव्हती. पण या वेळेला त्या चुकीचा बदला घेण्यासाठी इथं प्रत्येक जण आलाय, हे ठामपणे मी या ठिकाणी सांगतो.
राजे, आपण फक्त निवडून जाण्याची एक फॉर्मॅलिटी आहे. केंद्रातलं सरकार आपल्याला मंत्रिपद देण्यासाठी या ठिकाणी 100% असुसलेलं आहे. मी स्वतः दिल्लीला गेलो होतो. नक्की काय चाललंय ते पाहायचं होतं. फार मोठी ताकद त्या ठिकाणी आहे. पण त्यांच्या प्रत्येकाच्या बोलण्यात साताऱ्याच्या गादीबद्दलचा अभिमान आणि साताऱ्याच्या गादीबद्दलचं प्रेम हे प्रत्येक प्रमुख नेत्याच्या वाक्यातून मी पाहिलेलं आहे. त्यामुळं आपला सन्मान देशाचे पंतप्रधान स्वतः करतात. शिवछत्रपतींचा सन्मान, त्या गादीचा सन्मान स्वतः मोदी साहेब करतात. त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपण हा सन्मान राखला पाहिजे आणि पुऱ्या ताकदीनं तिथनं आपल्या गावाला गेल्यानंतर राजे, आपण दोघांनी ठरवलं तर बूथ सुद्धा टाकायची हिंमत कुणाची होणार नाही, हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. एखादं झाडा उगवतं, त्याची मुळं कधी जमिनीत गेलेली नसतात. आपलंच खातं आणि मोठं दिसतं, जमिनीखाली काहीच नसतं. त्याला काय म्हणते? अरे जोरात बोला. असंच आधीच होतं. आता उतरून खाली ये, आम्ही तुला दाखवतो काय आहे. अरे भूमिपुत्र आहे आम्ही. इथं तुम्ही आला, मुंबईत पाहुणे म्हणून आला. तुम्हाला उभं राहायचे. पहिला मेळावा कुठं घ्याल? राजांनी मेळावे कुठं घेतले? साताऱ्याच्या भूमीमध्ये घेतले. काल पेपरला बातमी होती, मेळावा कुठं झाला? आता आम्ही कोरेगावकरांनी पाठवलेलं पुन्हा उराव घेणार आहे तुम्ही? अरे काय चाललंय लेखांनो. वाटूळ केलं, काही ठेवलं नाही आणि जिल्ह्याचं वाटूळ करायला आणायचं. येऊ द्याचं येऊ ना. आम्ही पण तयारीला लागलो. बाबा जुनं सगळं काढू आता, या वेळेला एकाच वेळेला सगळं काढू आपण. दम आहे तर राहणार ना. या ठिकाणी आव्हान घेतलं आम्ही, 100% आव्हान घेतलं. राजे, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं हे आव्हान स्वीकारतो. या जिल्ह्याचं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलंय. दहशत आणि गुंडगिरी इथं चालत नाही, लक्षात घ्या. मानकुंबरे भाऊ म्हणले, भाऊ मुंबईची स्टाईल आम्ही कधीच मोडून काढली, गंडे दोरे मोडून काढले, भले भले ताणून मारले. आमची टीम बघा सगळी गोरामागची आणि रानातली आहे. 100% पट काढायचा असला तर परफेक्ट पट काढणारी ही टीम आहे. त्यामुळं भाऊ, तुम्ही कार्यक्रम केलाय, आम्ही पण कार्यक्रम केलाय, पण आम्हाला बघायचे. पवार साहेबांची लय हुशारी असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गवळणीतला हिरो म्हणत नाही, त्याला वेगळं काहीतरी म्हणते. त्याला कधी वाघाचा हिरो करत नाही ती. आता गवळण चालली आहे, वाघातला हिरो कधी पुढे येतो याची आम्ही वाट बघतो. आम्ही पण असू. ज्या नेत्यानं आम्हाला एवढा प्रचंड ताकद दिली, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करतायत. या फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याला पाणी आणि पैसा द्यायचं काम केलं. या जिल्ह्यातलं सगळं पाणी बाहेर चाललं होतं. हे स्वतः जलसंपदा मंत्री होते. आमचं पाणी बाहेर घालवलं, पण आमच्या शेतकऱ्याला एक थेंब पाणी दिलं. आज माझ्यावरती मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली, फडणवीस साहेबांनी जबाबदारी दिली. मला म्हणाले, कोरेगाव मतदारसंघामध्ये मनोजदादा ज्या पद्धतीनं आम्ही पाणी दिलंय, प्रत्येक गावाला त्या ठिकाणी पाणी द्यायचं काम केलंय, त्या पद्धतीनं आज तू कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष हो आणि सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाला पाणी दे, हा आदेश मला त्या दोघांनी दिलेला. मागेल तेवढे पैसे देणार आहेत, पण सगळ्या गावच्या नेत्यांना या ठिकाणी विनंती आहे, ज्या लोकांनी आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवलं त्या लोकांना धडा शिकवायची आज आपल्याला वेळ आलेली आहे.
आज महाराज साहेबांना आपल्याला दिल्लीला पाठवायचे. दिल्लीत गेल्यानंतर दिल्लीच्या योजना, केंद्र सरकारच्या योजनातून पैसे आणण्यासाठी आम्हाला गरज आहे. मी एक उदाहरण देतो. आमचा माणूस दिलदार आहे, मनानं सच्चा आहे. मोरे साहेब मागं पुढं खोटं नसतं, लक्षात ठेवा. मनात एक आणि तोंडात एक असं नसतं. जे मनात असेल तेच तोंडात असतं आणि अशीच माणसं चांगली, लक्षात घ्या. आज महाराज साहेबांचं तसंच आहे. पण आधीच्या खासदारांचं मी सांगू का? फेब्रुवारी 2022ला स्वतःच्या लेटर पॅडवरती एक पत्र काढलं होतं. त्या पत्रामध्ये सातारा जिल्ह्यातल्या आमच्या मुस्लिम बांधवांना 82 कोटी रुपयाचा निधी दिला म्हणून ते पत्र होतं. आमच्या तासगाव मधले लोक आले, त्यांना विचारा, शादीखान्याला 35 लाख रुपये दिले म्हणून सांगितले. अशा पद्धतीचं खोटं राजकारण करायचं काम हे माजी आमच्या खासदारांनी केलं. कोरोनाच्या काळात हे लोक कुठं होते? आमच्या बरोबर नव्हते, लक्षात घ्या. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सगळे लोक तुमच्या जनतेमध्ये होतो, पूर्ण ताकदीनं या ठिकाणी काम करत होतो. आज आपल्याला आपल्या विचाराचा, आपल्या सन्मानाचा, आपल्या हृदयातला खासदार हा दिल्लीला पाठवायचे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. करू आज MIDCचा विषय तुम्ही मांडला. आज MIDC वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत, जमीन अक्वायर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे त्यांना विचारात घेऊन आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे. पण MIDC वाढीसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. महेश दादांनी त्याच्यामध्ये लक्ष घातले. दादांनी थोडं आपल्याला सहकार्य केलं की 100% सातारची MIDC होण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. पण सगळ्यांना विश्वास, सर्व घटक पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, आठवले गट, RPI, कवाडे गट आणि शेतकरी संघटना आणि इतर आपले रासप वगैरे सर्व घटक पक्षांचा आज एक प्राथमिक या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आज इथं मेळावा होत आहे. दिवसभर मेळावे सगळीकडेच झाले. पालकमंत्र्यांनी मगाशी सांगितलं की कुठं कुठं मेळावे झाले. आज दिवसभरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये हे मेळावे पार पडतात. आज या मेळाव्याला आपल्याला मार्गदर्शन मंत्री माननीय नामदार श्री शंभूराजी देसाई साहेब आज इथं उपस्थित होते. त्याचबरोबर माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी मित्र आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय महेशदादा शिंदे आज इथं उपस्थित आहेत, कृष्णा कोराचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, कराड उत्तरचे नेते मान्य मनोजदादा घोरपडे, आमचे जावळी तालुक्याचे नेते आणि मार्गदर्शक मान्य वसंतराव मानकुमरे भाऊ, शिवसेनेचे मान्य एकनाथजी ओंबळे, महायुतीचा महामेळावा आज या ठिकाणी इथं पार पडतोय. मी सकाळी पण कराडमध्ये थोडंफार माझं मनोगत व्यक्त केलं आणि आज पण आपल्या सर्वांच्या पुढं काही गोष्टी, काही मुद्दे जे आपल्या सर्वांच्या विचारामध्ये राहिले पाहिजे एवढेच आपल्यापुढं मांडणार आहे. जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण इथून पुढं आपल्याला बाकीचा कार्यक्रम उरकून परत आपापल्या घरी, आपापल्या गावी सगळ्यांना जायचंय. पण आज आपल्या महायुतीचे जे आता उमेदवार असतील, अजून उमेदवारीची घोषणा झाली नाही, पण जे उमेदवार आपल्याला या ठिकाणी दिले जातील त्यांच्या मागं आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं ही वस्तुस्थिती आहे. आज देशाला, जगाला आणि सगळ्यांना, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सत्तेमध्ये आले पाहिजेत आणि जी घोषणा त्यांनी दिली आहे आपकी बार 400 पार, तर या 400च्या आकड्यामध्ये सातारा लोकसभेचा आपला खासदार हा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदींच्या बरोबर तिथं त्यांच्या बाजूनं हात वर करायला ज्या ज्या वेळेला लागल त्या वेळेला आपला खासदार तिथं बसलेला असला पाहिजे. हे स्वप्न, ही जिद्द, हा निर्धार आपल्याला सगळ्यांना आज या ठिकाणी करायचा आहे.
आज मोदीजींच्या नेतृत्वाबद्दल मी आपल्याला सांगत बसणं हे म्हणजे फार म्हणजे सूर्याकडं हे केल्यासारखं आहे. आज मोदीजींचं नेतृत्व जगभरामध्ये मान्य झालंय. टीका टिप्पणी इथे इलेक्शनच्या माध्यमातून होत राहील, विरोधक करत राहणार, ते त्यांचं कामच आहे, त्यात काही नवीन नाही. पण जगामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व मान्य झालंय. जगामध्ये पंतप्रधानांची गरज ही जशी भारताला आहे, भारतीयांना आहे, तशी नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाची गरज जगाला सुद्धा आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं एक जबाबदारी आहे की सगळ्यांनी, ही लोकसभेची निवडणूक आहे, ही काय आपली स्थानिक, आपली इथली काय म्हणायचं, आपली लोकल म्हणा किंवा आपल्या ज्या स्थानिक पातळीवरचे विषय आहेत त्याची ही निवडणूक नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर देशाचं भवितव्य हे या निवडणुकीच्या माध्यमातून ठरवलं जाणार आहे. आज पंतप्रधान मोदीजींनी ज्या ज्या योजना राबवल्या त्याचा उल्लेख आता महेश दादांनी केला. तुम्ही बघा, कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नाही. शेतकऱ्यांना त्यांनी योजना दिली, घरेलू कामगार किंवा घरामध्ये काम करणाऱ्या महिलांना योजना दिली, निराधार महिलांना योजना दिली, अगदी स्वतःचं घर असलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी योजना करून दिली, व्यवसायासाठी योजना करून दिली. कातकरी समाज, ओबीसी समाज यांना सुद्धा त्यांच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधांसाठी सुद्धा त्यांनी योजना करून दिली. आणि नुसतं कागदावर केली नाही, तर ते आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट कुणाकडेही न जाता, कोणाचेही पायऱ्या न झिजवता जे काही असेल ते त्यांच्या खात्यामध्ये थेट पोहोचवण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं, हे आपण विसरून चालणार नाही. आज आपण ज्या प्रांगणामध्ये बसलोय त्या अजिंक्यतारा उद्योग समूहाचा हा सगळा परिसर आहे. कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातनं आणि या सातारा तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या पैशातनं हा कारखाना उभा राहिला. हा कारखान्याचा आज खऱ्या अर्थानं वटवृक्ष झालाय. आज महाराजांना जाऊन, भाऊसाहेब महाराजांना जाऊन 19 वर्ष झाली आणि 19 वर्ष जाऊन सुद्धा आज त्यांची आठवण या कारखान्यामुळं आज इथं जिवंत आहे. आणि म्हणून या कारखानदारीचा उपयोग हा शेतकऱ्याला किती आहे हे आज शेतकऱ्यांच्या लक्षात येते. म्हणजे भाऊसाहेब महाराजांनी जे माळ रानावर स्वप्न बघितलं होतं त्यावेळेला काही लोक अशी म्हणायची की काही म्हशीचा गोठा बांधलाय का, काही इथं एरंड गाळणार आहेत का. पण आज तोच तालुका, तोच सातारा तालुका आज 4 कारखान्यांना ऊस पुरवठा या जिल्ह्यातला करतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम हे या अजिंक्यतारा कारखान्यानं भाऊसाहेब महाराजांच्या माध्यमातून केलं. आज या कारखानदारी पुढे पण बरेच प्रश्न होते आणि हे प्रश्न जर सुटले नसते तर शेतकऱ्यांचा जो न्याय देण्याचं काम जो कारखाना करतो तो अडचणीत येऊ शकत होता, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचं सरकार असल्यापासून इन्कम टॅक्स बद्दल आम्ही सगळेजण भांडत होतो. संपूर्ण महाराष्ट्रातली कारखानदारी इन्कम टॅक्स जो लागत होता त्या विरोधामध्ये लढत होती. काँग्रेसकडं अनेक शिष्टमंडळं, अनेक नेते मंडळी, अनेक अगदी पवार साहेबांसकट सगळ्यांनी प्रयत्न केले, पण राजकारणातनं निर्णय घेतले गेले नाहीत आणि या इन्कम टॅक्सच्या ह्याच्यातनं सुटका ही कारखानदारीची केली गेली नाही. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. खाजगी कारखान्यांना इन्कम टॅक्स नाही आणि सहकारी कारखान्यांना इन्कम टॅक्स, अशी दुहेरी भूमिका ही केंद्र सरकारनं त्या काळामध्ये राबवली होती. आज खऱ्या अर्थानं हे आपल्या मानगुटीवरचं भूत जर कुणी उतरवलं असेल तर आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आत्ताचे देशाचे सहकार मंत्री अमितजी शाह यांनी हे उतरवले, हे आपण विसरून चालणार नाही. आज 200 कोटी 300 कोटीचं जर इन्कम टॅक्स भरायची वेळ आली असती तर अजिंक्यतारा कारखाना सुरू करायला कुणीही कुठल्याही बँकेनं मदत केली नसती. हे आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज ज्यांनी आपल्याला साथ दिली, ज्यांनी आपली कारखानदारी टिकवली,
ज्यांनी आपला ऊसाची शेती टिकवली, आज त्यांची परतफेड करण्याची वेळ ही मताच्या रूपातनं आपल्या सगळ्यांच्या पुढे आली आहे आणि हे कर्तव्य आम्ही बजावलं पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं जे काही म्हणजे आपल्यावर जे काही उपकार केले ते आपण कुठेतरी परतफेड करू शकू, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मराठा आरक्षण कुणी दिलं? मराठा आरक्षणाचा विषय आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरम झाला होता. पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं हे देवेंद्र फडणवीसांनी दिलं, हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते त्यांनी हायकोर्टामध्ये टिकवून सुद्धा दाखवलं, पण सरकार बदलल्यानंतर जे सरकार त्या काळामध्ये आलं होतं उद्धव ठाकरे साहेबांचं, त्या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण उडालं. आज परत एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालं. हे मराठा बांधवांनी पण लक्षात घेतलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी विसरून चालणार नाही. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत. स्थानिक पातळीवर बोलायचं म्हटलं तर कोट्यावधीचा निधी आज सातारा आणि जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं सरकार आल्यापासून मान्य फडणवीस साहेब, मान्य एकनाथजी शिंदे साहेब, मान्य अजितदादा यांच्या माध्यमातून मिळालंय. नुसतं एकाच याच्यासाठी नाही, म्हणजे नुसतंच रस्ते नाहीत, रस्ते असतील, सिंचन असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, त्याचबरोबर पर्यटनाचा आपल्या इथं होणारा सगळा विकास असेल, अशा अनेक विषयांना आपल्याला न्याय देण्याचं काम, सातारा शहराचं पण रूप बदलण्याचं काम हे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामुळे आपण करू शकलोय. आज पहिल्यांदा साताऱ्यामध्ये 25 कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रीटचे रस्ते सातारा शहरामध्ये होऊ घातलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे सुद्धा आपल्याला तेवढाच निधी हा सातारा शहराच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी मिळणार आहे, हे या ठिकाणी सांगणं मला गरजेचं वाटतं. त्यामुळे ज्यांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवला, ज्या पक्षानं आपल्याला एवढी ताकद दाखवली, ज्या शासनकर्त्यांनी आपल्याला एवढी साथ दिली, त्यांच्या मागं आता आपण उभं राहण्याची गरज झाली आहे किंवा काळाची गरज आहे. आपल्या तालुक्याचं, आपल्या शहराचं, आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं जर चांगलं भलं करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी महायुतीशिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय नाही, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्रुटी नाही म्हणू शकत आपण, पण जे काय सोपस्कार आहेत ते पूर्ण करावेत आणि लवकरात लवकर उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या पक्षश्रेष्ठींनी घोषित करावं. नाही तर इथं उद्या बातमी याची बाबांनी नाव घोषित केलं, परत माझ्या विधानसभेला माझं नाव परत मागं राहायचं असलं व्हायचं. मी काय घोषित केलं नाही, मी फक्त म्हणलं की इच्छुक उदयनराजेंशिवाय भारतीय जनता पार्टीमध्ये दुसरं कुणी उमेदवारी अशी मागितलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय. आज जी चर्चा आता आपण रोज चर्चा वर्तमानपत्रात वाचतोय, सगळं वाचतोय, सगळे न्यूज बघतोय, सोशल मीडिया बघतोय. त्यामुळं सातारची लोकसभेची लढाई काय होणार आहे हे थोडंफार आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता काय म्हणायचं, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं, ह्याच्यात काय आता हे नाही. त्यामुळं पण असंही नाही की मी जाहीर करून बसलोय, नाहीतर वर फडणवीस साहेब म्हणतील हे जरा बाबा जरा फारच पुढे जायला लागले, ऍडव्हान्स उद्या काय तर माझ्यावर परत निवडणुकी जायच्यात, माझ्यावर म्हणजे चेनाच करणार काय मला माहित आहे. पण उगाच ते पक्षश्रेष्ठींच्या पुढं कधी जायचं नसतं, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे नक्कीच योग्य वेळेला किंवा आता उमेदवारी जाहीर करण्याचा जो काही आहे त्याच्यामध्ये उमेदवारी लवकर जाहीर व्हावी आणि नक्कीच आपल्याला ताकदीनं आपले जे महायुतीचे उमेदवार असतील, आज शंभूराजे आहेत, मी त्यांना राजांना एवढंच म्हणले की राजे तुम्ही पालकमंत्री आहात, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. तुम्ही या आता जिल्ह्याचे प्रमुख आहात. उद्या या जिल्ह्याचा खासदार महायुतीचा निवडून आल्यानंतर म्हणजे शंभूराजेंच्या नेतृत्वाखाली गेलेली जागा ही आपण मिळवली, हे देशभरामध्ये होईल. नुसतं आपल्या इथं नाही तर देशात हे होईल की शंभूराजे पालकमंत्री असताना महायुतीच्या उमेदवारानं इथं विजय मिळवला आणि एक सक्षम पालकमंत्री म्हणून त्यांच्या माध्यमातून काम झालं. म्हटलं पाटण आणि कराड यांनी फक्त तुमच्या जे काही आहे तिथं ताकद लावा, आम्ही आमच्या इकडे ताकद लावतोच, आम्ही काही इथं ताकद द्यायचं कमी पडणार नाही. मागं पण आम्ही सातारनं आणि जावळीनं लीड दिलंच होतं. त्यावेळेला नक्कीच जे काही 5 वर्षामध्ये काम झालंय, बोंडारवाडी प्रकल्प असेल, प्रतापगड कारखाना सुरू करण्याचा विषय असेल किंवा बाकीच्या ज्याला आपण मूलभूत सुविधा म्हणतो
या सगळ्याच्या माध्यमातून आज मुनावळे सारखा पर्यटनाचा एवढा मोठा प्रकल्प अजून आपल्याला लक्षात येत नाहीये की काय आहे. ज्यावेळेला तुम्ही आता बघायला जाल ही पहिली पायरी आहे, पहिली स्टेप आहे, नुसती सुरू व्हायची पहिली फेज आहे. अजून याच्यामध्ये वर्षभरामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन होणार आहेत. हे कोट्यावधीची उलाढाल त्या मुनावळेच्या आणि बामणोलीच्या परिसरामध्ये आणि तापोळीच्या परिसरामध्ये तिथे येणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आज ज्यावेळेला आम्ही उद्घाटन केलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी एमटीडीसीला आणि कलेक्टरांना ही पण सूचना दिली आहे की माग जी विमान सेवा पाण्यावरची ट्रायल घेतली होती त्या विमान सेवेची परत ट्रायल घ्या की मुंबईवरून पर्यटक त्या ज्याला आपण अँफिबियस विमान म्हणतो त्या विमानातनं पर्यटक कोयनेच्या जलाशयामध्ये उतरले पाहिजेत आणि तिथं पर्यटनाचा आणि सगळा जो काही आहे त्याचा त्यांनी आनंद लुटला पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. त्यामुळे उद्या हे पण होणार आहे, काय अशक्य नाहीये. याच्या ट्रायल झाल्यात. मागं गडकरी साहेबांनी याची ट्रायल घ्यायला लावली होती, पण नंतरच्या याच्यामध्ये थोडं हे सगळं मागं पडलं. पण आता एमटीडीसीचा एवढा मोठा प्रकल्प होतो त्यामुळे हे सुद्धा उद्याच्या याच्यामध्ये याला मागणी येणार आहे. त्यामुळं लवकरच ते सुद्धा स्वप्न आपलं पूर्णत्वाला जाईल. भोंडारवाडीचा प्रकल्प ज्याचा उल्लेख शंभूराजांनी केला, जावळी तालुक्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्यासाठी भोंडारवाडीचा प्रकल्प जो आहे हा आता अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि नक्कीच लवकर आता थोडा आचारसंहितेमुळे काही गोष्टी थांबतील, पण लवकरात लवकर एकदा आचारसंहिता संपली की त्याला मूर्त स्वरूप भोंडारवाडीच्या प्रकल्पाला सुद्धा मिळेल आणि जावळी तालुक्यातल्या 54 गावांना शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम हे मान्य फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल. आज उरमोडीचा एवढा जलाशय झाला. आज सातारा तालुक्यातल्या कॅनॉलचं काही दिवसापूर्वी टेस्टिंग सुद्धा झालं, म्हणजे पाणी खोडद बंधाऱ्यापर्यंत या कॅनॉल मधनं पंपिंग करून पोचलं सुद्धा. पण आचारसंहितेमुळे आपल्याला काही त्याच्यामध्ये कार्यक्रम घेता आले नाहीत, पण जी काही प्रक्रिया आहे सगळी प्रक्रिया चालू आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सर्वांगीण विकास या सातारा जावळी त्यांनी केलाय. आज केंद्रातनं एवढं कोट्यावधीचा निधी या हायवेला आपल्याला आलाय. आज आपल्याकडे 2 बोगदे पलीकडे होत आहेत की ज्याचा फायदा आपल्याला पुण्या मुंबईला जायला होणार आहे. आज हे दोन्ही बोगदे झाल्यानंतर टायमिंग किती आपलं वाचल याचा विचार करा. हा निधी कुठनं आला, कुणी दिला, एवढी मोठी कामं कशी होत आहेत याचा कुठेतरी आपण मतदार म्हणून विचार केला पाहिजे की बाबा हे कोण देतंय. हे सगळं केंद्राकडनं आलंय. हे सगळं गडकरी साहेब असतील, पंतप्रधान मोदीजी असतील यांच्या नियोजनातनं आपल्यापर्यंत आलंय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे इथं जे स्थानिक उगाच काहीतरी विषय असतात, तुझं माझं असतं हे बरोबर आहे, पण लोकसभेची निवडणूक आहे. आज देशाच्या हिताचा विचार करून या निवडणुकीला सामोरं जावा. देशाच्या हिताचं देशहित कशामध्ये आहे, कुणाकडे आहे ह्याचा विचार करून आपण सगळे सामोरे जावा. 10 वर्ष पंतप्रधान म्हणून मोदीजींनी काम केलंय. आज 10 वर्षामध्ये एक फ्रॉड, एक स्कॅम किंवा एखादं हे तुम्ही दाखवा की ज्याच्यावर मोदीजींवर पंतप्रधान म्हणून किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यावर आरोप झाले की तुम्ही दाखवून द्या. 10 वर्ष स्वच्छ कारभार, एका पण मंत्र्यावर आरोप नाही, एका पण याच्यावर मोदीजींवर किंवा पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर आरोप नाही. हेच पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना आठवड्याला आरोप व्हायचे, आठवड्याला स्कॅम निघायचे. ती 2G VG काय काय एवढे घोटाळे झाले की काय बोलायची सोय नव्हती. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपला पैसा योग्य ठिकाणी जातोय आणि योग्य मार्गाने तो आपल्यापर्यंत परत एकदा इन्फ्रास्ट्रक्चरच्या आणि या बाकीच्या योजनांच्या माध्यमातून येतोय याची कुठेतरी जाणीव ही मतदार म्हणून आपण असली पाहिजे, टॅक्स पेअर म्हणून आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या याच्यामध्ये आता आपल्याला पर्याय नाही, देशाला पर्याय नाही. महायुती आणि आपल्या महायुतीचा जो सातारा लोकसभेचा उमेदवार आपल्याला दिला जाईल त्याच्या मागं पूर्ण ताकदीनं आपण उभा राहायचं आणि सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातनं मोठं मताधिक्य मी त्या दिवशी सांगितलं की कमीत कमी म्हणजे आम्ही कमीत कमी धरून चाललोय, उगाच काहीतरी आवाच्या सवा बोलणार नाही. पण मी आज इथं सांगू शकतो की कमीत कमी आम्ही 70 ते 80 हजाराचं त्याच्या पुढे जाऊ दादा. मी सांगितलं लाखापर्यंत आम्ही त्याच्यापर्यंत नक्कीच जाऊ, पण थोडं कमीत कमीच धरून चालतोय मी किंवा आम्ही एवढ्यापर्यंत नक्की जाऊ. एवढं लीड मागं मोने साहेबांनी जरा सांगितलं, पण मागच्या वेळेला
45,000चं लीड होतं ते नक्की आम्ही वाढवून देऊ एवढं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सातारा जावळीच्या वतीने सांगतो. आता तर कराड उत्तर मध्ये मनोज दादा आपल्या बरोबर आहेत, धैर्यशील दादा आहेत, आपलं पूर्वीचं सगळं कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे, मार्केट कमिटीचं कार्यक्षेत्र आहे. आज सगळीकडं भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा कार्यकर्ता आज सुद्धा गोरेगाव मतदारसंघ असेल सातारा तालुक्याचा किंवा कराड उत्तरचा सातारा तालुका असेल, आज प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा कार्यकर्ता आज सुद्धा जिवंत आहे. तो विचार जिथं भाऊसाहेब महाराजांचा आज सुद्धा जिवंत आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नक्की विकासाच्या मागे उभा राहणारा हा कार्यकर्ता आहे. आणि आजची आपली सगळी परिस्थिती बघितली तर 100% भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा कार्यकर्ता विकासाच्या मागे उभा राहील, महायुतीच्या मागे उभा राहील एवढी ग्वाही या प्रचार सभेच्या किंवा सुरुवातच्या आपल्या याच्या महामेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो. परत एकदा सगळ्यांचं मनापासून इथं स्वागत करतो. आपल्या प्राजक्तांच्या फुलांच्या उपस्थितीवरून कळाली. खरं तर मोहब्बत से करो आगाज, आगाज मतलब सुबह, मोहब्बत से करो आगाज तो अजनबी करीब आते हैं, मोहब्बत से करो आगाज तो अजनबी करीब आते हैं, मोहब्बत ऐसी रूहानी मंजिल जहां फरिश्ते भी झुकते हैं, जहां फरिश्ते भी झुकते हैं. आपण प्रेमानं बोलवलेल्या या सभेला अक्षरशः परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच समोवती अमावस्येचा मुहूर्त या ठिकाणी निघालेला आहे. सगळे जाणकार कणकार आणि दणकार मंडळीच्या समोर आज तुम्ही व्यक्त झालं. मला विशेष कौतुक वाटतं सुनील तात्या, मानकुमरे भाऊ आणि आमच्या बोणे साहेबांचं. जखमतलं बी निघाले घरी जखम स्वच्छ होत नाही, भरत नाही. गालिब जिंदगी में गालिब यही कहता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा, धूल तो चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. अंतकरण जर साफ असेल तर सगळं साफ होणार आहे याची प्रामाणिकपणाची खाती या जनतेच्या दरबारामध्ये आज इथं शिवेंद्र बाबांच्या वाणी, विचारांनी, वर्तनाने तुम्ही ऐकली. मी फक्त अर्ध्याच मिनिटाची एक गोष्ट सांगतो. महाराज तुम्ही म्हणता वैचारिक मत ऐकायची पण स्टेजवर आल्याशिवाय माझं ऐकत नाही. स्वप्न आणि सत्य याची लढाई सुरू झाली. स्वप्न म्हणाला मी श्रेष्ठ आहे, सत्य म्हणाला मी श्रेष्ठ आहे. दोघं अनेक काळ लढत राहिले. वेळ निघून गेला, वय होत गेली आणि एका दिवशी त्यांनी एका कुणाला तरी विचारावं श्रेष्ठ कोण, म्हणून अक्षरशः ती परमेश्वराकडे गेली आणि देवालाच विचारलं श्रेष्ठ कोण, स्वप्न की सत्य. परमेश्वरानं सांगितलं मी तू श्रेष्ठ का तू श्रेष्ठ मी सांगणार नाही, मी श्रेष्ठ सांगणार आहे. तुला एक संकेत सांगतो तुम्हाला. सांगितलं काय, ज्याचे पाय जमिनीवर असतील आणि हात आभाळात टेकतील ते श्रेष्ठ आहे. सत्याचे पाय जमिनीवर होते पण हात आभाळाला पोचत नव्हते, स्वप्नाचे हात आभाळाला होते पण पाय जमिनीवर पोचत नव्हते. दोघांनाही कळलं सत्याच्या खांद्यावर स्वप्न बसलं आणि श्रेष्ठ झालं. आज गरज आहे महाराष्ट्राला या युतीची. दोन डोळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ कोण, दोन्ही डोळ्यांच्या मध्ये भिंत आहे का. सुनील तात्याचं बोलताना अंतकरण भरून आलं, माझंही अंतकरण भरून आलं. तुमच्या एकीखेरीज आम्हाला हवाय तरी काय. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचाराचं, विकासाचं आणि विश्वासाचं राजकारण करायचं असेल ती शिवछत्रपतीचं रक्त नेकीनं आणि एकीनं उतरतं हेच तुम्ही दाखवून द्यायचंय. एवढंच म्हणतो आणि तुम्हा सगळ्यांना वंदन करतो. आज रमजानचा पवित्र महिना आहे आणि हिंदू धर्मातल्या गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आहे. रमजान में मिले राम, रमजान में मिले राम, दिवाली में मिले अली, आपसी प्यार में कहते हैं हिंदुस्तान है बली. पहलवान आहे कोण तर हिंदुस्तान. ह्या एकीला, या प्रामाणिकपणाला तुमची कदर आहे. ज्या वेळेला ज्योतिबाची काठी चैत्र पुनवेला दख्खनच्या ज्योतिबाला जाते. महेश कुमार साहेब तुम्ही करंट बिजली मल्ला आहे, ऐका. ज्या वेळेला ही काठी ज्योतिबाला जाते ना त्यावेळेला त्या काठीला माणसं नवस बोलतात, फरारा बांधला जातो, पूजन केलं जातं, सगळे पाया पडतात. कौतुकानं देवाचं प्रतिबिंब म्हणून त्या काठीकडे नवस बोलला जातो आणि माणसं श्रद्धेनं प्रेमानं त्या काठीला पुजतात. पण ती काठी खऱ्या अर्थानं कुणाच्या जीवावर असते, कुणाच्या जीवावर ताट उभी राहिलेली असते, तोरण्यांच्या. आणि तोरण्या कोणाच्या हातात असतात, गर्दीत असलेल्या अदृश्य चेहऱ्यांच्या. तुमच्या नेतृत्वाच्या तोरण्या या विचाराच्या, विकासाच्या आणि विश्वासाच्या या जनतेच्या हातात आहेत. त्यांना मी वंदन करतो आणि तुम्हाला बोलवतो श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना शपथाच्या कल्पामध्ये सिंहाचा सूर होणारा. तात्या ऐकते
शपथाच्या कळपामध्ये सिंहाचा सूर होणारा, रखरखत्या उन्हात मुसळधार पाऊस होणारा आणि जगाच्या व्यवहारात माणसाला माणूस म्हणून भेटणारा तुमचा माझा राजा उदयनराजा यांना बोलवताय, शिवेंद्रराजांच्या बंधूंना बोलवताय. त्या बंधू प्रेमाला वंदन करून रामकृष्ण हरी. मी बारकाईने सगळ्यांचं जेव्हा मनोगत प्रत्येक जण, खास करून आमचे मित्र अशोक मोने यांनी जे मत व्यक्त केलं तेच सुनील काटकरनी केलं, वसंतराव भावनी तेच मत त्यांनी व्यक्त केलं. अनेकांना ह्या लोकांना बोलण्याची संधी मिळाली. अनेकांना या ठिकाणी जे उपस्थित आहे त्या प्रत्येकाच्या मनात ह्या लोकांनी जे मत व्यक्त केलं तेच मत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि का नसावं, कारण स्वाभाविक आहे की स्वाभाविक हे वाटणं की ज्या वेळेस तुमच्या निवडणुका येतात तेव्हा तुम्ही एकत्र येता, मग आमच्या वेळेस का नाही. आवर्जून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की मना अंतःकरणानं मी सांगतोय आपल्याला, तुमचे मतं मिळवण्याकरता मी बोलत नाही. हे बोलत असताना संपूर्ण भान ठेवून बोलतोय की जे अशोक मोनेंनी मत व्यक्त केलं हे करत असताना जी अडचण शिवेंद्रराजांना होती, जी मला होती, ती नेमकी अडचण होती की त्यांच्याबरोबर असणारे लोक जे होते त्यांना सांगायचे की आपण असं करूया. त्या लोकांनी मला सांगायचे आणि त्यामुळं असं आमच्या दोघांमध्ये मतभेद असण्याचं काही कारण नाही. पण कार्यकर्ते जपत असताना दोघांना काय, जसं प्रत्येकाला त्या ठिकाणी महेश शिंदे सुद्धा असतील, मनोज दादा असतील, प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपले कार्यकर्ते जपले पाहिजे, त्यांचं पाठराखण केलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना पहिली हात जोडून विनंती करणार आहे की हे संपूर्ण मनोमिलन हे कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचं आहे. त्यात सगळ्यात जास्त मोठा सिंहाचा वाटा हा तुमच्या लोकांचा असणार आहे. कारण वैयक्तिक हेवे दावे हे आता थोडेसे बाजूला ठेवूया आपण सगळे. आणि कुठंतरी मगाशी मी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की आपण एक निर्धार करणं गरजेचं आहे. हा निर्धार मिळावं का म्हणतोय की नेमकं आपल्याला निर्धार काय करायचा आहे, कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं आहे, आणि केलं तर काय होणार, नाही केलं तर काय होणार. निर्धार एवढ्यासाठीच करायचं आहे की उदयनराजेंना निवडून आणा हा फार संकोचित विचार झाला, किंवा आमदारकीला शिवेंद्रराजेंना निवडून आणा किंवा मनोज दादांना निवडून आणा, महेश दादांना निवडून आणा, हे फार संकोचित विचार झाले. निर्धार आपल्याला ह्या करता करायचंय की आपल्याला ह्या जिल्ह्याला गत वैभव प्राप्त करून देण्याकरता आपल्याला एकत्र येणं किंवा पर्याय नाही. आणि एकत्र आल्यानंतर विकास हा अटळ असतो. वाटतं त्या परिस्थितीमध्ये एकीमध्ये जी ताकद असते ती दुसरीमध्ये नसते. आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलोय हे फक्त खासदारकी आमदारकी फक्त नाही आहे.
भविष्य काळातल्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या सगळ्यांना ते लागू होणार आहे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करायचं. कोणाची काय चला मी तुमचा म्हणजे खरंय काय चुकीचं बोलला आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही, पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो. जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया, मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील. खास करून मगाशी महेश दादांशी मी बोलत असताना त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती जे गावं जो भाग पाण्यापासून वंचित राहणार आहे त्यांच्या करता पाण्याच्या योजनांसाठी आवर्जून केंद्रातनं कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही एवढं आश्वासन सुद्धा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. शिवेंद्रराजेंनी त्यांच्या भाषणातनं आणि त्याच्या अगोदर शंभूराज देसाईंनी सुद्धा त्यांच्या भाषणातनं, महेश शिंदेनी त्यांच्या भाषणातनं उल्लेख केला. आणि खरं आहे, मला एक तुम्ही सांगा की अनेक वर्ष म्हणजे 1, 2, 3 नाही तर जवळपास 4 तप 40 वर्षापेक्षा जास्त या संपूर्ण महाराष्ट्रात पर्याय नसल्यामुळं लोकांनी काँग्रेसला निवडून दिलं. पण मात्र कृष्णा खोरे प्रकल्प ही जी महत्वाकांक्षी योजना आहे ही खरं तर त्या काळात लागू झाली असती, करण्यात यायला पाहिजे होती. का केलेली नाही मला माहीत नाही. इच्छाशक्तीचा अभाव असावा असंच म्हणावं लागेल. पण ज्यावेळेस आदरणीय गोपीनाथजी मुंडे ज्यावेळेस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना मी भेटलो आणि त्यांच्या समोर ही संकल्पना मांडली. त्यावेळेस सुद्धा अनेक त्या लोकांचे वेगवेगळे मत असतं. त्यांनी सांगितलं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात आपले फारसे म्हणजे कोणीच लोकप्रतिनिधी नसताना एवढा पैसा आपण तिथं का खर्च करावा. त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण तिथं काम करत नाही, लोकांच्या समस्या आपण जर सोडत नाही, तोपर्यंत लोकांचा विश्वास आपण संपादन करणार तरी कसं. त्यामुळं ती योजना लागू झाली. आज त्याचंच जे उरुमडी धरण असेल, वेगवेगळे धरणं असतील, तारळी असेल, तिकडं धोम बलकोडी हे ते अनेक जेवढे धरणं झाले त्याच्यामुळं जो दुष्काळी परिसर भाग होता त्या दुष्काळी भागाला सुद्धा तिथं म्हणजे माळरान होतं. आज तिथं गेल्यानंतर सर्व हिरवगार आपल्याला पाहायला मिळतं. यापुढं सगळ्यात जास्त जर कुठलं सोन्या नाण्यावरनं भांडणं होणार नाही, पण पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरनं मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणार. कारण की आपण जर पाहिलं आज एवढं तापमान कधीच सातारत नसायचं. किंबहुना आज जे ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो, संपूर्ण पर्यावरणाचा समतोल आता जो बिघडला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पाण्यावरती आपल्याला जोर देणं गरजेचं आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण जेव्हा मी सर्वांनी म्हणतो, काय लोकांना मगाशी त्यांनी जे सांगितलं शपथ घ्या,
काही चुकलं नाही, योग्यच त्यांनी केलं. आणि तुम्ही सुद्धा शपथ घेतली हे तुम्ही पण लक्षात घ्या, मी तर विसरणार नाही. भविष्य काळात आता हात मिळून केवळ आम्ही व्यासपीठाचे सर्वजण नाही, तर आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात पकडून एक बळकट असं एक संघटन निर्माण करू. आणि जर तसं पाहायला गेलं तर आज महेश शिंदे, त्यानंतर शिवेंद्रराजे, मकरंद आबा असतील, मनोज घोरपडे, आणि आज पश्चिम आपलं दक्षिण कराडचा जरी विषय असला तरी आपण सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं तर तो भाग, त्या भागात सुद्धा अतुल भोसले असतील, आणि पाटणमध्ये संपूर्ण आपण जर चित्र पाहिलं तर शंभूराज त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं संपूर्ण भविष्य काळात एक स्वप्न असं आपण, एक स्वप्न म्हणण्यापेक्षा एक आपण असं मनात एक विचार घेऊन चाललं पाहिजे की कुठल्या प्रकारच्या निवडणुका होताच कामाने बसून या संपूर्ण ठरवून म्हणण्यापेक्षा ज्याची संपूर्ण ज्याचं योगदान जास्त आहे, जो तिथं लोकांची ज्याच्या हातनं सेवा जास्त होती, असे जर आपण उमेदवार दिले तर निश्चितपणे ती एकी नक्कीच बळकट होईल. कारण की सुरुवात तिथूनच होती. प्रत्येकजण इच्छुक असतं आणि पदं असतात थोडे, आणि हे करत असताना ही आपल्या सगळ्यांची अग्निपरीक्षा असणार आहे. आज या संपूर्ण अशा भव्य दिव्य अशा ह्या महामेळाव्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, आणि मोदीजींच्या बाबतीत मगाशी उल्लेख केला. मला आवर्जून माझ्या आयुष्यातले जे काय म्हणजे अनुभव आहेत ते मला या ठिकाणी मला सांगायचे वाटतात. अनेक पंतप्रधानांना फार जवळनं बघितलं. इंदिरा गांधी असतील, अटलजी असतील, त्यानंतर चंद्रशेखर असतील, त्यानंतर नरसिंहराव, अशी अनेक संपूर्ण यादी फार जवळनं म्हणजे चर्चा त्यांच्या बाजूला बसून चर्चा, ज्या लोकांची BP सिंग असतील. पण मात्र ज्या वेळेस आपण विचार करतो की त्या काळामध्ये हे जेव्हा सर्वजण पंतप्रधान होते त्यावेळेस फक्त घोषणा झाल्या, नाऱ्या असे घोषणा अशा की गरिबी हटाव, घोषणा देऊन गरिबी हटत नसते. त्यासाठी अंतःकरणातनं संपूर्ण इच्छा असणं गरजेचं आहे. आज मोदीजींच्या माध्यमातून मला तुम्ही सांगा की आज शेतकरी, महिला वर्ग, दुर्लक्षित वर्ग, त्यानंतर तुमचं तरुण वर्ग, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, मग टेक्नॉलॉजी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, स्पोर्ट्स असेल, वेगवेगळ्या ह्याच्यात, मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, एक प्रकारची एक आगळी वेगळी ओळख या संपूर्ण जगात आज निर्माण झालेली. पूर्वी आपण जेव्हा जर विचार केला तर आपल्याला नेहमीच वाटायचं असुरक्षितपणा जाणवायचा की चीनकडनं आपल्याला धोका आहे का इकडनं आहे. पण आज तसं राहिलेलं नाही. जे ती उणीव जी भरून काढली ती उणीव काय होती तर प्रत्येकाच्या मनामध्ये जो आत्मविश्वास होता तो निर्माण करण्याचं काम मोदीजींनी केलं. ते आवर्जून या ठिकाणी मला नमूद करायचं होतं. ठिकठिकाणी गेल्यानंतर याच राज्यात नाही तर वेगवेगळ्या राज्यात जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात कामं चालू झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि सातारा, माझा अनुभव आपल्याला सांगतो. माझ्या अनेक खासदार मित्र आहेत, वेगवेगळ्या पक्षातले असतील,
पण मात्र समजा आपण एखाद्या दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याचं नाव घेतलं की तुम्ही कुठले खासदार, तर समजा मी सांगितलं हिंगोली किंवा बुलढाणा, तर ते विचारतात. स्वाभाविक आहे की दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे ते विचारतात ते कुठल्या राज्यात, म्हणजे काय असं कुठल्या राज्यात आलं. पण आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस सातारचं जेव्हा नाव घेतं की मी सातारचा खासदार आहे, त्यावेळेस सांगावं लागत नाही की सातारा कुठे आहे. त्यामुळंच त्या सातारा जिल्ह्याने नेहमीच पहिल्यापासून केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला दिशा देण्याचं काम केलं. ह्या सातारा जिल्ह्यात अनेक चळवळी, महिलांच्या शिक्षणाची असेल, सत्यशोधक चळवळ असेल, स्वातंत्र्याची चळवळ असेल, अनेक चळवळी, क्रांतिसिंह नाना पाटलांची पत्री सरकार असेल, अनेक चळवळी या संपूर्ण या जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्याचं अनुकरण वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात लोकांनी केलं. फार बोलण्यासारखं आहे, फार आपला काय वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेन, कालही तुमचं होतं, आजही आहे आणि उद्या सुद्धा तुमचाच राहणार. आता मगाशी वसंतराव मानकुमरे म्हणाले की उदयनराजे काय म्हणाले, मला तेच कळत नाही. थांब 2 मिनिट 2. तर वसंतराव भाऊ म्हणाले की उदयनराजे काय पप्पी का काय तर एवढंच सांगतो, मनापासून बाय हार्ट प्रेम करतो. सख्या पंजातला तर मी नाहीच आहे, मुळीच नाही. आणि मगाशी शिवेंद्रराजे बोलले त्यांच्या भाषणात की मी कुठल्या पदासाठी हे करत नाही, ते नाही. आपण समजून घ्यायचं ना, काय समजून घ्यायचं. समजा आता मला मंत्री व्हायचं आहे तर मी सांगणार का मला मंत्री करा, मला मंत्री करा. तुम्ही काळजी करू नका, ही जबाबदारी माझी आहे. फक्त एवढंच एक खंत वाटतं, गाडीवरती लाल दिवा असताना बरं वाटायचं. लाल दिवा तर जरी नसला तर आपण बसूया एक आणि निश्चितपणे त्यांना जिल्ह्यातली ताकद एवढी अशी आहे की हा संपूर्ण महायुतीचा जिल्हा म्हणूनच भविष्य काळात ओळखला जाणार. कारण की महाविकास आघाडीचा एकही आमदार भविष्य काळात इथं निवडून येणार नाही. एकंदरीत आकडेवारी जर पाहिली तर भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष, हे संपूर्ण जर वोट शेअर जर पाहिला, म्हणजे मतदारांची आकडेवारी जर प्रत्येक ह्याच्यात पाहिली आपण, ग्रामीण आणि शहरी भाग, तर 48 खासदारांपैकी जर व्यवस्थित सगळ्यांनी मतदान केलं तर अतिशयोक्ती नाही, 40च्या पेक्षा किंवा 48च्या 48 निवडून काय येऊ शकत नाही.